काही सोनाली रेसिपीज या चॅनलवर स्वागत करते तुमच्या सर्वांचे. आपण आज नॉनव्हेज रेसिपी बघतोय, तर म्हणजे सुकटीचा ठेचा मी बनवणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर इथे मी तव्यावर छान आहे ना लसूण आणि मिरच्या, जेवढं तुम्हाला तुम्ही ठेचा बनवणार आहे त्याच्या अकॉर्डिंग घ्या. तर इथे मी लसूण आणि मिरची छान तव्यावर भाजून घेतली. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून मिक्सरला आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग इथे सुकट घेतलेली आहे. तर सुकट छान निसून वगैरे घ्यायची आपल्याला. त्याच्यातली सगळे खडे वगैरे असतात ते सगळं साफ करून घ्यायचं आहे आणि तव्यावर छान अशी भाजून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला बारीक ठेवायची, नाही तर मग सुकट तुमची सगळी जळून जाणार. तर माफी असावी काही चुकलं तर माझ्या व्हिडिओमध्ये. माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी रेसिपीचा टाकलेला आहे सोनाली रेसिपीज या चॅनलवर. तर अजून घेतलेली सुकट आहे ना पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. लगेचच इथे तव्यावर मी तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे. तर तेल थोडंसं जास्तच लागतं ह्या रेसिपीला. तर इथे ना मिरचीचा ठेचा मी करून घेतला होता बारीक मिक्सरमध्ये. तो छान तव्यावर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा म्हणजे त्याचा वास जाईपर्यंत. त्यानंतर लगेचच सुकट आपण धुवून घेतलेली तीसुद्धा टाकून घ्यायची आणि छान त्याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. तर तेल थोडंसं तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून ॲड करू शकताय आणि मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे. तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर आपलं जे ग्लास किंवा तुमच्याकडे मॅश करायचं काही पावभाजीचं मॅशर जर असेल ना, त्याने छान आहे ना असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे त्याची टेस्ट आहे ना अप्रतिम लागते. किंवा मग तुमच्याकडे जर आहे ना पाट्याचा वरवंटा जर असेल ना त्याने असं मॅश करायचं. म्हणजे इतकी टेस्ट भारी लागते ना. नक्कीच खाऊन बघा आणि नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा झाला होता ठेचा. एकदम छान होतो. आणि बाजरीची भाकरी किंवा चपाती किंवा मग ज्वारीची भाकरी कशासोबतही खा तुम्ही, एकदम मस्त लागतं. तर आम्ही हे ना म्हणजे आम्ही जास्त नॉनव्हेज म्हणजे कधी बुधवारचं असतं आमच्याकडे आणि संडेला असतं. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून जावा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी वाटली माझी रेसिपी. आणि काही चुकलं जरी असेल ना तरी सांगत जा. मी मनापासून अगदी आनंदाने स्वीकार करेन. तर इथे ना मस्त आपलं ठेचा देखील तयार होता. जर तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटत असेल ना तर तुम्ही परत ॲड करू शकताय. तर खूप म्हणजे खूप मस्त टेस्टी अशी ही रेसिपी म्हणजे सुकट ठेचा लागतो. तर आपलं ऑलमोस्ट झालेला आहे आता ठेचा. थोडंसं परत आहे ना थोडंसं तेल टाकून मी परत चमच्याने थोडंसं परतून घेते आहे, जेणेकरून जे आपण मीठ हे मिरचीचा ठेचा वगैरे टाकला आहे ना ते एकदम मिक्सअप होईल त्याच्यामध्ये, त्यामुळे. तर अशाच नवनवीन रेसिपी ना मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि कशी वाटली रेसिपी परत परत सांगते, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय.